पीएम केअर फंड्स खरंच फसवणूक आहे का? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असा कंटेंट मी नेहमी घेऊन येत असतो. तर सुरुवातीपासून सुरुवात करूयात, पण ही स्टोरी नीट ऐका, कारण हिचंच कॉन्टेक्स्ट तुम्हाला नंतर कळणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की 2020 मध्ये नेमकं काय चालू होतं. त्यामुळे आपल्या मोदीजींनी पीएम केअर्स फंड नावाची संस्था चालू केली. त्यावेळी मोदीजी स्वतः टीव्हीवर येऊन ह्या संस्थेचं प्रमोशन करत होते. पण 2020 साली कोर्टामध्ये एक पेटिशन फाईल झाली की पीएम केअर्सचं फंड एनडीआरएफ मध्ये मर्ज करा. पण कोर्टने ती पेटिशन अमान्य केली आणि सांगितलं की पीएम केअर फंड्स ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नसून पब्लिक ऑर्गनायझेशन आहे. त्यावेळी कोविडमुळे त्या मुद्द्यावर जास्ती लक्ष गेलं नाही, त्यामुळे तो मुद्दा तिथेच थांबला. पण 2026 मध्ये एक आरटीआय फाईल होतो. त्यात विचारलं जातं की आम्हाला पीएम केअरच्या ट्रान्झॅक्शनची माहिती द्या. पण समोरनं सांगण्यात येतं की पीएम केअरची प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे आणि आम्ही आरटीआयच्या अंतर्गत कोणतीही इन्फॉर्मेशन देण्यासाठी बांधील नाही. आणि इथून खरा मुद्दा सुरू होता पीएम केअर्स फंडचा. आता यावर अभ्यास करत असताना मला 2-3 गोष्टी सापडल्या. पहिलं तर पीएम केअर्स वेबसाईटचा डोमेन कोर्टाच्या म्हणण्यानुसार ही गव्हर्नमेंट नसून तर पब्लिक ऑर्गनायझेशन आहे. पण नीट बघितलं तर पीएम केअर्सच्या शेवटी gov.in येतं आणि हे फक्त गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन साठी वापरलं जातं. दुसरी गोष्ट, पीएम केअर्स हे नाव, पीएम ही एक आपल्या देशातली पदवी आहे आणि कोणतीही पब्लिक कंपनी जी गव्हर्नमेंटच्या अंडर येत नाही ती कंपनी अशा प्रकारे कोणत्याही पीएम सीएम असं नाव वापरू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट, पीएम केअर्स फंडने अशोक स्तंभाचा देखील वापर केलाय आणि सेम तेच की कोणतीही पब्लिक कंपनी गव्हर्नमेंटच्या अंडर नसणारे अशोक स्तंभाचा वापर करू शकत नाही. बरं, मला हे प्रश्न पडले आणि या प्रश्नांवर आधीच कोर्टाचं एक जजमेंट आहे की बाकीच्या पब्लिक ऑर्गनायझेशन साठी हे सगळं रिस्ट्रिक्टेड आहे. पण पीएम केअर्सच्या बाबतीत थोडी वेगळी कंडिशन आहे, कारण स्वतः प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि रक्षा मंत्री त्या संस्थेमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी वापरण्याची सूट आहे. अच्छा, ठीक आहे, असा विषय आहे का? आणि अजून एक गोष्ट, डोनेट करणाऱ्याला 100% टॅक्स माफी. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की पीएम केअर फंडची स्थापना 27 मार्चला झाली, म्हणजे बजेट जाहीर होण्याच्या काहीच दिवस आधी. आणि आता पार्लमेंटमध्ये ज्यावेळी पीएम केअर्सवर प्रश्न विचारले जात आहेत त्यावेळी नरेंद्र मोदींनी पार्लमेंटला सांगितलं की पीएम केअर्सवर कोणतीही चर्चा नको. आणि पार्लमेंटने ती गोष्ट ऐकली सुद्धा. हा, पार्लमेंटचे काही लॉ आहेत की ज्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या अंडर नाहीत त्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये चर्चा होणार नाही. आणि ते का? कारण वेळ वाचावा. पण ज्यावेळी आपले प्रधानमंत्री वंदे मातरमवर डिबेट करतात त्यावेळी पार्लमेंटचा वेळ वाया जात नाही. आता ज्यावेळी हे फंड स्टार्ट झालं त्यावेळी याला गव्हर्नमेंट फंड दाखवण्यात आलं आणि त्यामुळे लोकांनी विश्वासाने डोनेशन दिलं. पण आज आरटीआय अंतर्गत प्रश्न विचारण्यात येतात त्यावेळी ही संस्था प्रायव्हेट होते. आता शेवटी मी काय बोलणार, नरेंद्र मोदी तर फकीर माणूस, उचलतील झोळे आणि जातील आपल्या मार्गाला निघून. पण मोदीजी जायच्या आधी फक्त पीएम केअरचा हिशोब देऊन जावा. बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण बाकीच्या जनतेला पण समजायला हवं की आपल्या देशात नेमकं काय चालू आहे.